ललित पाटील याला अटक झाली सकाळी, एका अर्थाने चांगली गोष्ट आहे, परंतु या निमित्ताने अजूनही काही प्रश्नांची उत्तरे येणं अपेक्षित आहे। पुणे पोलीस तपास करत होते, परंतु ललित पाटील पुणे पोलिसांना सापडत नाही, तो साकीनाका पोलिसांना सापडतो। दुसरीकडे श्रेयवादाची लढाई करत भाजपा सांगते की आमच्यामुळे पकडला गेला। जर तो तुमच्यामुळे पकडला गेला असं तुमचं म्हणणं असेल तर ललित पाटील फरार होण्याची जबाबदारी सुद्धा भाजपाने पर्यायाने गृहमंत्री देवेंद्रजींनी घेतली पाहिजे। तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या सगळ्या प्रकरणामध्ये ससूनचं गौड बंगाल वॉर्ड नंबर 16चं ते अजून तसंच राहिलेलं आहे, जे अजूनही ज्याच्यातल्या गोष्टी पुढे आलेल्या नाहीत। ललित पाटीलवर नेमकी काय उपचार पद्धती चालू होती, उपचार पद्धतीच्या दरम्यान कोण त्याच्या संपर्कात होतं, 2 कोटीचं ड्रग्ज ससूनच्या गेटवर सापडतं, म्हणजे त्या सगळ्या रॅकेटमध्ये कोण कोण लोक सामील होते। नाशिकमध्ये जो 200-300 कोटीचा कारखाना तो उभा करू शकतो, तो पालकमंत्र्यांच्या मदतीशिवाय उभा करू शकतच नाही असा आमचा ठाम आरोप आहे। कारण लँड पर्चेसिंग पासून ते ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर अनेक गोष्टी इतक्या स्मूथली ललित पाटीलला जमल्याच कशा काय। सोलापूरमध्ये पुन्हा ड्रग्ज सापडलेला आहे। हे सगळं पाहता आमची विनंती असेल गृहमंत्र्यांना की जर तुम्ही वारंवार म्हणता की तुमच्या पक्षाची भूमिका ही राष्ट्रप्रथमची असते, तर मग राष्ट्रप्रथमची भूमिका जपणाऱ्या भाजपाने आणि गृहमंत्र्यांनी राष्ट्राच्या तरुणाईच्या भवितव्याचा आणि आरोग्याचा विचार करावा आणि त्या अनुषंगाने पावलं उचलत जर या प्रकरणामध्ये अगदी सरकार पक्षातलेही कोणीही लोक असतील तर त्यांना सुद्धा गय न करता त्यांची चौकशी केली पाहिजे। अगदी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांची पकड सैल झालेली आहे का? यांना कल्पनाच नव्हती का की एक्साइज डिपार्टमेंटला किंवा या सगळ्या लोकांना माहितीच नाही का की सोलापूरमध्ये कारखाना कसा तयार झाला, नाशिकमध्ये कारखाना कसा तयार झाला, पुण्यामध्ये हॉस्पिटल्समधून ड्रग्ज कसं आलं? मला वाटतं शंभूराजे देसाईंनी सुद्धा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत। तुम्ही आरोप केले होते दादा भुसे आणि इतर काही मंत्री यामध्ये असण्याची शक्यता आहे, यावरून आता तपास होईल असं वाटतंय का? मी अजूनही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे, मी कुठलाही घुमजाव करत नाहीये। माझं तेच म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणात ललित पाटीलचा अनिल जयसिंगानी होऊ नये, कारण अनिल जयसिंगानीला अटक झाली आणि त्यानंतर मात्र बऱ्याच प्रश्नांची उत्तरं गुलदस्त्यातच राहिली की तो स्पाईंग का करत होता, काय कारणं होती, असं कुठलं कारण होतं की तो अमृताजींना धमकी देत होता वगैरे वगैरे वगैरे। पुन्हा त्याच गोष्टी येत आहेत। ललित पाटीलला अटक केल्यानंतर काय त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळतील का की दादा भुसेंचं कनेक्शन काही होतं की नव्हतं? नाशिकमधला कारखाना दादा भुसेंना माहीतच नव्हता का? माहीत नसेल तर मग ते पालकमंत्री म्हणून नेमकं काय करत होते? आणि जर ते पालकमंत्री म्हणून सजग होते तर कारखाना का माहीत नव्हता? दोन्हीपैकी कुठलं तरी एक सत्य नक्की असलं पाहिजे। राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून शंभूराजे देसाई यांचं खरंच काही काम चालू आहे का? आणि ते काम जर चालू असेल तर मग सोलापूर, नाशिक किंवा ससूनचं गेट इथे ड्रग्ज का दिसतो, या सगळ्या गोष्टींची उत्तरं पुढे आली पाहिजेत। महत्त्वाचं हे रॅकेट एकट्या दुकट्या ललित पाटील किंवा भूषण पाटील किंवा त्याच्यासोबतच्या 4-1 लोकांपुरतं मर्यादित निश्चितच नसावं। यातली जी असंख्य नावं आहेत, जी बडी प्रस्थ आहेत, ती समोर आली पाहिजेत। प्रश्न पुन्हा म्हणतोय आम्ही महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या आरोग्याचा आहे। खरं तर ललित पाटील प्रकरणात आता ते सापडलं, त्याच्यामध्ये एक त्याचा कॉल मिळाला आणि त्यामुळे तो फसला गेला यात असं बोललं जातंय। काय म्हणजे अशाच पद्धतीने मी म्हटलं ना की अनिल जयसिंगानीच्या वेळेला सेम पद्धतीची स्टोरी तयार केली गेली होती, तशीच स्क्रिप्ट आत्ताही दिसते या सगळ्या प्रकरणांमध्ये। पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेलेला माणूस साकीनाका पोलिसांना सापडतो। बरं सापडतो तर कसा सापडतो? तर आधी तो गुजरातमध्ये असतो आणि गुजरातमधनं मग तो इकडे दक्षिण भारताकडे जाताना तो सापडतो। अनिल जयसिंगानी सुद्धा गुजरातमध्येच सापडला होता। काय गुजरात आरोपींचं आश्रयस्थान होत आहे का? यावरही उत्तरं दिली गेली पाहिजे। नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो पुण्यातून आधी नाशिकला गेला, नाशिकवरून गुजरातला गेला, गुजरातवरून चेन्नईला गेला, तुम्ही अधिकारी त्याच्या तिकडून त्याने FD मोडून 1 किलो सोनं खरेदी केलं।
म्हणजे इतक्या स्मूथली सगळे ट्रान्झॅक्शन होतात कसे? हे ट्रान्झॅक्शन कोण घडवून आणतं? कोण इतकी मदत करतं? 2 दिवसापूर्वी मी आठवण करून दिली पाहिजे आपल्याला, पुण्यामध्येच म्हणजे एक्साईज खात्याचे काही पद्धतीचे कारभार चालतात. 2 दिवसापूर्वी अबाने नावाचा एक अधिकारी फुकट दारू प्यायला द्या म्हणून एका हॉटेलमध्ये मॅनेजर आणि वेटरशी हुज्जत घालत होता. पुढे कळलं की हा कोणाच्या जवळ आहे, तर एक्साईज अधीक्षक चरणसिंग राजपूतांच्या. कोण चरणसिंग राजपूत? चरणसिंग राजपूत हे शंभूराज देसाई यांच्या जवळचे. शंभूराजे देसाईंच्या एक प्रकरण संभाजीनगर डिस्टिलरी वाईन कंपनीचं, या प्रकरणामध्ये सरकारने सांगितले होते की जवळपास 18 कोटीचा महसूल या डिस्टिलरी वाईन कंपनीने बुडवला आणि म्हणून तो महसूल ते भरत नाहीयेत, सबब त्यांचं लायसन रद्द व्हावं. याच्या अगेन्स्ट डिस्टिलरी कंपनी कोर्टाकडे गेली. हायकोर्टाने सांगितलं की यात कुणीही हस्तक्षेप करू नये, आयुक्तांचे आदेश जैसे थे ठेवावे. हायकोर्टचा आदेश असताना सुद्धा शंभूराजे देसाई यांनी चरणसिंग राजपूतच्या माध्यमातनं ही हिअरिंग हायकोर्टात न होता शंभूराजे देसाई यांच्या दालनात करून घेतली. 18 कोटीचा तो महसूल बुडाला. कुणाचे हात ओले झाले याच्यामध्ये? एक्साईजचा हा कारभार असा कसा चालू शकतो? चरणसिंग राजपूत कुणाच्या आशीर्वादाने मस्तबलपणे काम करतात? मला वाटतं या सगळ्याच गोष्टींची उत्तरं बाहेर आली पाहिजे. खरं तर आता तपास व्यवस्थित किंवा योग्य होईल असं वाटतंय का तुम्हाला? शंका आहे, कारण केंद्रीय तपास यंत्रणा, राज्याच्या तपास यंत्रणा सगळ्या त्यांच्याच ताब्यात. आणि जे म्हटलं जातं ना की 2 दिवसापूर्वी देवेंद्रजी म्हणाले की तो सापडणारच आहे, तो सापडणारच आहे असं म्हणता, म्हणजे तुम्हाला माहित होता का तो कुठं आहे तो? आणि जर तो सापडणारच आहे हे म्हणायचं होतं तर त्याच्यासाठी तुम्हाला 14 दिवस उशीर का लागला? गेल्या 14-15 दिवसामध्ये गृहमंत्र्यांनी एकही या संदर्भातलं एकही स्टेटमेंट का केलं नाही? पण गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था काय पद्धतीने सध्या त्याचा बोजवारा उडालाय हे आपण बघितलंच की काल कशा पद्धतीने नागपूरला देवगिरी बंगल्यावर राहुल मदने DCP झोन 2चे अधिकारी यांचीच कॉलर जर एखादा युवा मोर्चाचा पदाधिकारी पकडत असेल तर काय वाईट स्थिती आहे. खरं तर आता असं बोललं जातंय ताई की तो त्याला पकडलं नाही, तो सरेंडर झाला पोलिसांना. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते की याच्यात पोलिसांचं कर्तृत्व ते काय? याच्यात पोलिसांचं कर्तृत्व काय? कारण पुणे पोलिसांकडून फरार होणारा माणूस साकीनाका पोलिसांच्या ताब्यात येतो आणि वाया गुजरात तो जातो. ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी शंका घेण्याला वाव आहे. आज फडणवीस पुण्यामध्ये आहेत आणि त्याच लेमन ट्री हॉटेलमध्ये आहेत. म्हणजे फडणवीसजी पुण्यामध्ये आहेत, त्याच लेमन ट्री हॉटेलच्या परिसरात आहेत. ज्या लेमन ट्री हॉटेलच्या परिसरातलं फुटेज ज्यामध्ये ललित पाटील दिसत होता आणि ज्या संबंधाने आक्षेप घेताना आमदार रवींद्र धंगेकरांनी सांगितलं की या लेमन ट्रीमध्ये तो वास्तव्यास होता आणि तिथे त्याला बायका पुरवल्या जायच्या. आणि तिथेच आज गृहमंत्री देवेंद्रजींची बैठक होत आहे. कमाल. आतापर्यंत ससून रुग्णालय प्रशासनाची चौकशी झाली, पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले गेले, पण ज्या लेमन ट्री हॉटेलमधनं हे सगळं ललित पाटील प्रकरण, ललित पाटील रॅकेट म्हणा किंवा तिथे कोणाच्या भेटीसाठी घेत होतं, त्या लेमन ट्री हॉटेलची आतापर्यंत कोणी चौकशीची मागणी केली नाही. लेमन ट्री हॉटेलचे CCTV फुटेज तपासावे. तिथे रूम नोन अननोन नावाने बुक होत्या का यावरती सुद्धा प्रकाशझोत टाकावा. या सगळ्यांवरती आम्ही पत्रकार परिषदा घेऊन फार जाहीरपणे भूमिका मांडली आहे. परंतु इच्छा असेल तर मार्ग निघतो. मुळात गृह खात्याची आणि राज्यातल्या सरकारची इच्छा आहे का या प्रकरणाचा छडा लावायची, हा खरा प्रश्न होतो. एक 2-4 प्रश्न वेगळे आहेत म्हणजे की शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात खरं तर यालाच धरून काल परवा कोर्टाच्या बाहेर 25 ग्रॅम चरस सापडलंय. आता कोर्ट, नंतर येरवडा जेल, नेमकं पुण्यात काय? म्हणूनच मी असं म्हटलं की राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई करतात तरी काय? म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नुसत्या अगलबगलला फिरून आपल्या खात्याचा कारभार पाहिला जात नाही. त्याच्यासाठी त्या खात्याच्या, त्या प्रशासकीय संपूर्ण यंत्रणेवर पकड असायला हवी. ती शंभूराजे देसाईंची आहे का? त्यांची चौकशीची मागणी करणार आहे का तुम्ही? नाही अहो, मी किती वेळा सांगते की शंभूराजे देसाई असतील किंवा दादा भुसे असतील, या सगळ्यांनाच प्रश्न विचारायला जावेत आणि यांना विचारलं जावं की हे सगळं घडतं कसं काय. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात खरं काल भाजप एक बैठक घेत होतं लोकसभेची आणि त्यामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असावेत त्यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांना तिथेच आव्हान दिलं जाते का? त्याही पेक्षा
म्हणजे हे मिंधे गटाला तर डिवचणं आहेच आहे, पण गमतीदार गोष्ट ही आहे की सन्माननीय अजितदादांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी येतं आणि अगदी त्याच वेळेला मॅडम कमिशनर हे पुस्तक बाहेर येतं आणि लगेचच देवेंद्रजीच आम्हाला मुख्यमंत्री हवेत असे कार्यकर्त्यांच्या तोंडून बावनकुळे साहेब वदवून घेतात. या सगळ्या गोष्टी योगायोग निश्चितच नसावा. पण तिथं मुख्यमंत्र्यांचाच बालेकिल्ला होता, तिथंच हे सगळं होत होतं, तिथंच नाही तेच ना, शह देण्याचा जो प्रकार आहे. कारण मला असं वाटतं की देवेंद्रजींची पण बिचाऱ्यांच्या अडचणी आहेत की मी एवढे पक्ष फोडतोय, एवढी माणसं फोडतोय, एवढं सुरत गुवाहाटी सगळ्या सहली घडवून आणतोय आणि एवढं करूनही जर माझी मुख्यमंत्री पदाची खुर्ची शाबूत राहत नसेल तर मग एकदा दे धक्का करावा लागेल. कदाचित याच न्यायाने त्यांनी जाणीवपूर्वक ठाण्याला सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये ही आव्हान देण्याची खेळी ठरवून खेळलेली असावी. आता दसरा मेळावा आहे आणि शिंदे गटाकडून नेत्यांना टार्गेट देण्यात आलंय की सभेसाठी गर्दी करण्यासाठी. कशा प्रकारे बघताय हे सगळं? टार्गेट बिझनेसमध्ये असतं, त्यांना माहिती ते बिझनेस करतायत की काय करतायत ते. आमच्याकडे शिवतीर्थावर मात्र शिवसैनिक स्वतःच्या कष्टाची भाकरी स्वतः घेऊन येतो आणि तो एक ऊर्जास्थान म्हणून, एक नवं सीमोल्लंघन म्हणून आणि पक्षप्रमुखांचं मार्गदर्शन ऐकायला म्हणून येत असतो. बाकी बिझनेस कंपन्या चालवणाऱ्या लोकांचे टार्गेट लखलाप त्यांना. मुख्यमंत्र्यांचा अनेक मंत्री ऐकत नाहीत असं समोर येतं, कारण जनता दरबार जे आहे ते आता एकही मंत्री जनता दरबार घ्यायला सांगून जनता दरबार घेत नाहीयेत. मुळात मुख्यमंत्र्यांचं अधीन असणारे मंत्री आपापल्या खात्यांचा कारभार तरी नीट करतात का हेही बघणं गरजेचं आहे. कारण आरोग्यमंत्र्यांनी सगळ्या आरोग्य व्यवस्थेचे 3-13-90 झाल्यानंतर ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करत सांगितलं की ही माझ्या एकट्याची जबाबदारी नाही, त्यावरूनच मुख्यमंत्र्यांचा किती वचक आहे आपल्या मंत्रिमंडळावर हे स्पष्ट होतं. दुसरं की आता त्यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आणि अजित पवार गटाला 3 जागा देणार अशी बोललं जाते, तर शिंदे गटाच्या त्यांचं अजून जागा वाटपाचं सूत्र निवडणूक झाल्यानंतर ठरवू असं म्हणता येते. दादासारख्या स्वाभिमानी नेत्याला कदाचित ही गोष्ट नाही मान्य होणार आणि मला वाटतं की यामुळे दादा निश्चितपणे त्यांना त्याची उत्तरं देतील, बट बेटर वे दादांच्या स्पोक पर्सनने त्याची उत्तरं दिली पाहिजे. ड्रग्ज प्रकरणात तुम्ही म्हणताय की शंभूराज देसाईंचा हात आहे, ते कसं आहे जरा? नाही, शंभूराजे देसाईंचा हात आहे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणते की ड्रग्ज प्रकरणामध्ये समजा तुम्ही म्हणताय की येरवड्याच्या बाहेर कुठे चरस सापडलं, सोलापूरला कोर्टाच्या बाहेर चरस सापडलं, सोलापूरला ड्रग्ज फॅक्टरी सापडली, नाशिकला ड्रग्ज फॅक्टरी सापडली, ससूनच्या गेटवर ड्रग्ज, हे सगळे प्रकार पाहता किंवा तो आबाने नावाचा अधिकारी ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये धुडगूस घालतो किंवा ह्या डिस्टलरी वाईन कंपनीच्या मध्ये 18 कोटींचा महसूल बुडवण्याची हिमाकत केली जाते, ह्या सगळ्या प्रकरणांवरून राज्य उत्पादन शुल्क खाते हे राज्यामध्ये एक चांगलं शांततापूर्ण वातावरण राहावं यासाठी काम करतं की यातनं फक्त हात ओले करण्यासाठी काम करतं, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे